श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत डिसेंबर 2025 साठी मिथुन राशीचे राशी भविष्य. डिसेंबर 2025 मध्ये तुमचे कार्यक्षेत्र, आर्थिक परिस्थिती, आरोग्य, वैवाहिक जीवन आणि पारिवारिक जीवन कसे जाईल हे पाहणार आहोत. त्याचबरोबर उपाय देखील सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तरच तुम्हाला उपाय काय आहे ते समजणार आहे. आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहा. त्याचबरोबर उमाशेखर ॲस्ट्रो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ग्रहांची स्थिती. महिन्याच्या सुरुवातीला गुरु कर्क राशीच्या 3ऱ्या घरात, तर केतू सिंह राशीच्या 4थ्या घरात, तर बुध तुळ राशीच्या 6व्या घरात, तर सूर्य, शुक्र, मंगळ वृश्चिक राशीच्या 7व्या घरात आणि राहू कुंभ राशीत असेल. चंद्र राशीच्या 10व्या घरात भ्रमण करत आहे, तर शनी मीन राशीच्या 11व्या घरात भ्रमण करत आहे. डिसेंबर 2025च्या मासिक राशी भविष्यानुसार मिथुन राशीसाठी हा महिना चढउतारांनी भरलेला असेल. महिन्याच्या सुरुवातीला सूर्य, मंगळ आणि शुक्र तुमच्या 6व्या घरात आणि बुध तुमच्या 5व्या घरात असतील. राहू 9व्या घरात, शनी 10व्या घरात आणि केतू 3ऱ्या घरात असेल. कर्क राशीतील गुरु महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या 2ऱ्या घरात असेल. तो तुमच्या राशीत 4 तारखेला वक्री गतीने प्रवेश करेल. आरोग्याच्या समस्याबद्दल तुम्हाला सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे, अन्यथा तुम्ही आजारी पडू शकता. नोकरी करणाऱ्यांसाठी हा महिना चांगला राहील. तुमचे कष्ट वाढतील, परंतु कामाचा ताण तुम्हाला काहीही चुकीचे करण्यापासून रोखेल, कारण तुम्ही अधिक परिश्रमपूर्वक काम कराल, ज्यामुळे तुमच्या क्षेत्रात यश मिळेल. व्यवसाय करण्यासाठी हा महिना चांगला आहे. रखडलेल्या योजना किंवा पूर्ण न झालेले कामे आता पूर्ण होतील. महिन्याची सुरुवात प्रेमसंबंधासाठी सरासरी असेल, तर महिन्याचा उत्तरार्ध चांगला असू शकतो. तुमचे लग्न ठरू शकते. हा महिना वैवाहिक संबंधासाठी चांगला आहे, परंतु आत्मविश्वास एकमेकांवर जास्त दबाव आणेल, ज्यामुळे काही समस्या उद्भवू शकतात. आर्थिक बाबी सुरुवातीला कमकुवत होतील, परंतु त्यानंतर आर्थिक परिस्थिती हळूहळू सुधारू शकते. विद्यार्थ्यांसाठी हा महिना कठोर परिश्रमानंतर यशाचा महिना ठरेल. कौटुंबिक जीवन चांगले राहण्याची शक्यता आहे. या महिन्यात परदेश प्रवासाची शक्यता देखील असू शकते. पहिल्या आठवड्यात मैत्री आणि प्रेमसंबंध तुमच्यासाठी नवीन शक्यता घेऊन येतील. काहीतरी नवीन सुरू करण्यासाठी हा योग्य वेळ आहे. 2 आणि 3 तारखेला तुमचे लक्ष भविष्यावर असेल, ज्यामुळे तुम्ही वर्तमानावर लक्ष केंद्रित करू शकणार नाही. एखादा लपलेला आजार किंवा जुना आजार पुन्हा उद्भवू शकतो. तुमचा वेळ निरुपयोगी कामामध्ये जाईल. तुम्हाला सर्दी, ताप आणि इतर सर्दींशी संबंधित आजारांनी तुम्हाला त्रास होऊ शकतो. 4 आणि 5 तारखेला वेळ अनुकूल असेल. तुम्ही प्रत्येक काम आनंदाने कराल. तुम्ही तुमच्या पालकावर खूप प्रेम कराल आणि तुमच्या मुलांसोबत आणि जोडीदारासोबत दर्जेदार वेळ घालवाल. या काळात तुम्ही धार्मिक कार्यात व्यस्त असाल. 6 आणि 7 तारखेला तुम्ही मानसिकदृष्ट्या समाधानी असाल. तुम्ही प्रत्येक कामात स्वतःला जुळवून घ्याल. प्रत्येकजण तुमचे ऐकेल. दुसरा आठवडा 8 आणि 9 रोजी धनयोग वेळ राहील. यावेळी तुमच्या मनात काही योजना सुरू असतील आणि तुम्ही त्या एकामागून एक अंमलात आणाल. पैशाच्या नियमित प्रवाहामुळे तुमच्या मनात उत्साह कायम राहील. आर्थिकदृष्ट्या तुम्ही खूप मजबूत आणि सक्षम स्थितीत असाल. 10, 11, 12 रोजी तुम्ही चिंतेत असाल. तुमचे मन दुःखी आणि व्यथित राहू शकते. एकाच वेळी सर्व बाजूनी अडचणी येतील. घाई आणि अडचणीत तुम्ही तुमच्या काही वस्तू, मोबाईल किंवा पर्स गमावू शकता. मालमत्तेशी संबंधित वाद अडकू शकतात. 13, 14, 15 ही सामान्य काळ आहेत. तुम्हाला मिश्रित परिणाम मिळतील. घाईघाईने कोणतेही काम करू नका, अन्यथा त्यामुळे आपत्ती येऊ शकते. शत्रू वर्चस्व गाजवतील, परंतु तुमचे कोणतेही नुकसान करू शकणार नाही. तिसरा आठवडा 16 आणि 17 हे दिवस समृद्धीसाठी उत्तम काळ असतील. विद्यार्थी त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करतील. मित्रांनो, तुम्हाला पाठिंबा मिळेल. तुम्ही आनंदी राहाल. तुमचे काम पूर्ण होईल. 18 आणि 19 तारखेला वेळेचा प्रवाह अनुकूल राहील. प्रेमसंबंधासाठी हा चांगला काळ आहे. व्यवसाय वाढेल. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते. तुमच्या सहकाऱ्यांशी प्रेमाने वागा आणि त्यांच्या कामात त्यांना पाठिंबा द्या. 20, 21 आणि 22 तारखेला अर्धा दिवस कठीण जाईल. करिअरमध्ये समस्या उद्भवू शकतात. बदली होण्याची शक्यता आहे. भीती कायम राहील. या काळात नातेवाईक तुमच्या नजरेतून बाहेर पडतील. यावेळी कोणावरही विश्वास ठेवू नका. मी असे म्हणेन की तुमच्या प्रियजनावर विश्वास ठेवल्याने तुमची अधोगती होईल. 22 ते 23 तारखेच्या दुपारच्या दरम्यान चांगले काळ येतील. सर्व कामे एक एक करून पूर्ण होतील. चौथा आठवडा 24 डिसेंबर रोजी सरकारी कामाला गती मिळेल. खेळ, मनोरंजन आणि मौजमजेत वेळ जाईल. तरुणाई उत्साहाने भरलेले असेल. तुम्ही कुठेतरी बाहेर जाऊ शकता. 25 आणि 26 तारखेला तुम्हाला कुठून तरी चांगली आणि आनंदायी बातमी मिळेल. तुम्ही तुमचे काम खूप विचारपूर्वक कराल, ज्यामुळे काम योग्यरित्या होईल आणि नुकसान होण्याची शक्यता राहणार नाही. लग्नाशी संबंधित कामांना गती मिळेल. 27 आणि 28 तारखेला तुम्हाला सर्व बाजूनी फायदा मिळेल. वेळ शुभ आहे. तुम्ही त्याचा पुरेपूर फायदा घ्याल. 29, 30 आणि 31 तारखेला दुपारपर्यंत कठीण काळ येईल. तुमचे मोठे नुकसान होऊ शकते, ज्याची भरपाई करणे शक्य होणार नाही. मादक पदार्थापासून दूर राहा. 31 तारखेच्या दुपारपासून वेळ चांगली होईल. मन आनंदी राहील. करिअरच्या दृष्टिकोनातून हा महिना तुमच्यासाठी चांगला असण्याची शक्यता आहे. महिन्याच्या सुरुवातीला शेवटपर्यंत शनी स्वामी तुमच्या 10व्या घरात उपस्थित राहतील, ज्यामुळे तुम्हाला कठोर परिश्रम करण्याची संधी मिळेल. तुम्हाला काही कामाचा दबाव येईल, परंतु तुम्ही हार मानणार नाही आणि कठोर परिश्रम करत राहाल. यामुळे तुम्हाला कामाच्या ठिकाणी चांगले यश मिळेल. तुमच्या कामाला आदर आणि सन्मान मिळेल आणि तुमचे वरिष्ठ तुमच्यावर प्रसन्न होतील.
6व्या घराचा स्वामी मंगळ महिन्याच्या सुरुवातीला आणि सूर्यासोबत 6व्या घरात असेल, ज्यामुळे तुम्हाला पूर्ण ऊर्जेने काम करण्याची ऊर्जा मिळेल. तसेच काही लोकांशी संघर्ष होऊ शकतात, त्यांच्याकडे दुर्लक्ष करून तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करणे चांगले राहील. हा महिना व्यवसाय करणाऱ्यांसाठी चांगला असण्याची शक्यता आहे. 7व्या घराचा स्वामी बृहस्पती महिन्याच्या सुरुवातीला 2ऱ्या घरात असेल, ज्यामुळे व्यवसायात आर्थिक फायदा होईल. त्यानंतर तो तुमच्या स्वतःच्या राशीत वक्री होईल आणि 7व्या घरावर दृष्टी करेल. मंगळ देखील 7व्या घरापासून 7व्या घरात, 16व्या घरापासून सूर्य आणि 20व्या घरापासून शुक्र घरात प्रवेश करेल, ज्यामुळे अनेक लोकांशी संपर्क साधून फायदा होईल आणि अनेक व्यावसायिक करार होऊ शकतात. यामुळे चांगल्या व्यावसायिक यशाची शक्यता निर्माण होईल. 29 तारखेला बुध देखील 7व्या घरात प्रवेश करेल, काही नवीन उपक्रम घेऊन येईल. आर्थिक दृष्टिकोनातून हा महिना तुमच्यासाठी पहिल्या 6 महिन्यात थोडा कमकुवत असण्याची शक्यता आहे. महिन्याच्या सुरुवातीला 2ऱ्या घरात असलेला गुरुग्रह तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि संपत्ती साठवण्याची तुमची प्रवृत्ती वाढवेल. शिवाय संपत्ती साठवल्याने तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. दरम्यान महिन्याच्या सुरुवातीला मंगळ आणि सूर्य 6व्या घरापासून 12व्या घरात दृष्टी करतील, ज्यामुळे तुमचे खर्च वाढतील आणि त्यात अनपेक्षित वाढ होण्याची शक्यता निर्माण होईल. संपूर्ण महिन्यात शनी 10व्या घरात असेल, तुमच्या 12व्या घरावर दृष्टी करेल, ज्यामुळे खर्चात वाढ होईल. त्यानंतर तुमच्या राशीत गुरुची वक्री भ्रमण व्यवसायात नफा मिळवण्याच्या संधी निर्माण करेल, परंतु तुमचे उत्पन्न थोडे कमी होऊ शकते. 6व्या घरात भ्रमण करणारा बुध देखील 6व्या घरापासून 12व्या घरात दृष्टी करणारा असल्याने खर्च वाढवेल. तसेच 7व्या घरापासून मंगळ, 16व्या घरापासून सूर्य आणि 20व्या घरापासून शुक्र 7व्या घरापासून व्यवसायातून आर्थिक लाभाची शक्यता बळकट करेल. तुमचे खर्च नियंत्रित केले जातील, ज्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. डिसेंबर मासिक राशी भविष्य 2025 नुसार हा महिना आरोग्याच्या दृष्टीने थोडा त्रासदायक असण्याची शक्यता आहे, म्हणून तुम्हाला संपूर्ण महिनाभर तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. ग्रहांच्या संरेखनामुळे महिनाभर आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. महिन्याच्या सुरुवातीला 6व्या घरात शुक्र, मंगळ आणि सूर्य असल्याने डोळे, पाय आणि पोटाच्या समस्या उद्भवू शकतात, ज्यामुळे तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागू शकतो. बुध 6व्या घरात प्रवेश करेल, यामुळे आरोग्य समस्या वाढू शकतो. 4थ्या स्थानापासून तुमच्या राशीत गुरु देखील वक्री होईल, म्हणून तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. जास्त चरबीयुक्त तळलेले आणि मसालेदार पदार्थ टाळा. तुमचे आरोग्य सुधारण्यासाठी तुमच्या आहारात भाज्या, फळे आणि आरोग्यदायी पेये वाढवा. महिन्याच्या उत्तरार्धात शुक्र, सूर्य आणि मंगळ 7व्या घरातील 1ल्या घरावर दृष्टिक्षेप करतील, जिथे गुरु वक्री असेल. अशा परिस्थितीत तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे अधिक लक्ष द्यावे लागेल, कारण शनी देखील 7व्या घरावर दृष्टिक्षेप करेल. या सर्व ग्रहांच्या स्थितीमुळे तुमचे आरोग्य बिघडू शकते, म्हणून तुमच्या आरोग्याच्या समस्यांसाठी तुम्ही जबाबदार असणे अत्यंत महत्त्वाचे असेल. तुमच्या प्रेम जीवनासाठी बोलायचे झाले तर हा महिना तुमच्या प्रेम जीवनासाठी चांगला असण्याची शक्यता आहे. महिन्याच्या सुरुवातीला बुध 5व्या घरात असेल, ज्यामुळे संवाद सुधारेल. तुम्ही तुमच्या प्रियकराशी तुमच्या भावना उघडपणे व्यक्त करू शकाल आणि तुमची जवळीक वाढवेल. 4थ्या स्थानापासून 5व्या स्थानावर वक्री गुरु दृष्टी ठेवल्याने जर तुम्ही अद्याप तुमच्या प्रियकराला प्रपोज केले नसेल, तर तुम्ही आता ते करू शकता आणि तुमच्या लग्नाला पुढे जाऊ शकता. 5व्या स्थानाचा स्वामी शुक्र महिन्याच्या सुरुवातीला सूर्य आणि मंगळासोबत 6व्या स्थानात असेल, ज्यामुळे तुमचे प्रेम आणखी वाढेल. त्यानंतर 20 तारखेपासून तो 7व्या स्थानावर जाईल. प्रेम व्हायची शक्यता उघडेल आणि तुमच्या प्रियकराशी लग्नाच्या मार्गावर पुढे जाऊ शकता. मंगळ आणि सूर्याचा प्रभाव तुमच्या नात्यात कधीकधी समस्या आणि आव्हाने निर्माण करेल, परंतु तुम्ही त्यांचा सामना करून त्यावर मात करू शकता. विवाहित व्यक्तींना हा महिना चढ उतारांनी भरलेला दिसेल. संपूर्ण महिना 7व्या भावावर शनीचा प्रभाव राहील, ज्यामुळे तुम्ही तुमच्या जोडीदाराप्रती असलेले सर्व कर्तव्य पूर्ण करावीत असे सूचित होते. 7व्या भावाचा स्वामी गुरुग्रह महिन्याच्या सुरुवातीला 2ऱ्या भावात असेल, ज्यामुळे तुमच्या जोडीदाराचे त्यांच्या कुटुंबाप्रती समर्पण सुनिश्चित होईल. 4थ्या भावापासून 7व्या भावात गुरुची वक्री स्थिती काही आव्हाने वाढवू शकते. त्यानंतर 7व्या भावापासून मंगळ, 16व्या भावापासून सूर्य आणि 20व्या भावापासून शुक्र ग्रह नात्यात प्रेमात थोडी वाढ करतील, परंतु समस्या देखील वाढवतील. वादविवाद होण्याची शक्यता आहे आणि तुमच्या जोडीदाराला आरोग्याच्या समस्या येऊ शकतात, म्हणून तुम्हाला त्याची काळजी घ्यावी लागेल. डिसेंबर मासिक राशीफल 2025 नुसार हा महिना कौटुंबिक जीवनासाठी चांगला राहण्याची अपेक्षा आहे. महिन्याच्या सुरुवातीला 2ऱ्या भावात गुरुग्रह स्थित असेल, ज्यामुळे कुटुंबाचे उत्पन्न वाढवेल. कुटुंबात प्रेम आणि सुसंवाद वाढेल. गुरु वक्री होईल आणि तुमच्या 1ल्या भावात प्रवेश करेल, ज्यामुळे तुम्ही सर्व प्रलंबित कामे पूर्ण करू शकाल. तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांना पाठिंबा द्या आणि अनेक बाबतीत त्याच्या पाठीशी उभे राहाल. संपूर्ण महिनाभर शनीचा प्रभाव 4थ्या भावावर राहील, ज्यामुळे तुम्हाला कुटुंबातील सदस्यांशी शिस्तबद्धपणे चांगले वागण्याची प्रेरणा मिळेल. तुमच्या पालकाबद्दलचा आदरही अबाधित राहील. 4थ्या भावाचा स्वामी बुध महिन्याच्या सुरुवातीला 5व्या भावात असेल आणि त्यानंतर 6 तारखेला मंगळ, सूर्य आणि शुक्र यांच्यासोबत तुमच्या 6व्या भावात असेल, ज्यामुळे कौटुंबिक संबंधामध्ये काही समस्या निर्माण होऊ शकतात. तुमची आई तिच्या आव्हानावर मात करण्याची यशस्वी होईल, परंतु कौटुंबिक बाबीवर काही मतभेद उद्भवू शकतात. 29 तारखेला बुध हे घर सोडून 7व्या भावात जाईल, ज्यामुळे या समस्या काही प्रमाणात कमी होतील आणि कौटुंबिक वातावरण सुधारेल. केतू संपूर्ण महिनाभर 3ऱ्या भावात राहील, ज्यामुळे तुमचे भावंड त्याच्या स्वतःच्या समस्यांमध्ये व्यस्त राहतील. अशा परिस्थितीत त्यांना मदत करून जेणेकरून तुमचे त्यांच्याशी संबंध सौहार्दपूर्ण होतील.
उपाय आहे, तुम्ही दररोज श्री विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचे पठण करावे. जर तुम्ही एखाद्या मोठ्या समस्येतून जात असाल तर तुम्ही श्री राम रक्षा स्तोत्राचे पठण करावे. बुधवारी तुम्ही तुमच्या बहिणीला किंवा काकूंना हिरवे कपडे भेट म्हणून द्यावेत आणि त्यांचा आशीर्वाद घ्यावा. शनिवारी दुपारी मंदिरात काळी तीळ दान करणे फायदेशीर ठरेल. व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि उमाशेखर आश्रम चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू असाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.